साहेब आज गणेशोत्सव शांतता कमिटीची बैठक झाली. काय सूचना देण्यात आली सर्व मंडळांना? आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज सांगोला तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शासकीय अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. त्याच्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात त्यांनी मंडप कसा टाकावा, मंडप टाकत असताना रस्त्याची एक तृतीयांश बाजू त्यांनी वापरावी, तृतीयांश बाजू ही वाहतुकीसाठी मोकळी ठेवावी. सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांच्याकडून घेण्यात याव्या. त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षिततेकरिता 24 तास रक्षक नेमावा, या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डेसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डेसिबलच्या मर्यादेच्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात व्हावा, या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात यावे, ज्यात रक्तदान असेल, आरोग्य शिबिर असेल, हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे सुद्धा त्यांना सांगण्यात आले. यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत. आपल्याकडे जे 7 चौकी आणि बीट आहेत त्या सर्व बीटमधून आपण 3 पुरस्कार देणार आहोत. त्याचप्रमाणे सांगोला शहरातून सुद्धा आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देणार आहोत. साहेब, नोंदणीकृत मंडळ किती आहेत आता आपल्या शहर आणि ग्रामीण? अजून मंडळांची नोंदणी चालू आहे. सध्या जी माहिती आहे त्यानुसार मला वाटतं 29 मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे, पण अजूनही ती प्रोसेस चालू आहे. 270 मंडळांची सर्वांची आवडती विषय म्हणजे गणपती उत्सवामध्ये डीजे असतो, त्या सर्वात तुमचं काय आव्हान असेल? मी सर्वांना या आपल्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो की डीजेचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून येतात. त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते, ज्या भिंतीच्या भिंती तयार केल्या जातात, ह्या कृपया आपण तयार करू नये. जे आपल्याला ध्वनी प्रदूषण कायद्याने जे लिमिट्स दिलेले आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे ती आपण वाजवावी आणि पारंपरिक वाद्य याला आपण प्रिफरन्स द्यावा आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापरावे. साऊंड सिस्टम आल्याबरोबर तुमची काय बैठक झाली काय? अजून आपली बैठक झालेली नाही, पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे. आज पण आपण ते बोलवलेले होते. आता मला ती कल्पना नाही ती बैठकीला होती, आजच्या बैठकीला होते पोलीस याच्यात कसं आहे की 10 वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो.